ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी सायली आता एक वेगळाच पवित्रा घेणार आहे। आत्तापर्यंत दरवेळेला अस्मिता आणि प्रिया यांची कारस्थानं सायलीने माफ केलेली असतात, पण आत्ता नाही। आत्ता सायली खूप चिडलेली असते, कारण अस्मिता आणि प्रिया यांनी अशी काही कारस्थानं केलेली असतात की घरच्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम केलेलं असतं। आणि मग मात्र चिडलेली सायली खूप मोठा निर्णय घेते, कारण घरच्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या अस्मिता आणि आता प्रिया यांना अचूक अडकवत सगळ्यांच्या समोर त्यांचाच पर्दाफाश करत कशा पद्धतीने खोट्या रिपोर्टचं सत्य रचत सुभेदारांना खूप मोठा त्रास देण्याचा पर्याय केलाय, हे सगळं सायली सहन करत नाही। आणि आता प्रियाला बदरत तिच्याच तोंडून सत्य काढून घेताच अस्मितावरती आल्यावरती अस्मिता मात्र मी काही नाही केलं, तन्वीने रिपोर्ट बदलले असं बोलल्यामुळे सुभेदारांच्या भावनांशी खेळणाऱ्या प्रियाची पोलखोल झालेली आहे। आणि आता सायलीने दोन सणसणीत थोबाडीत देत प्रियाचा पर्दाफाश केलेला आहे। इकडे अस्मिताने प्लॅन केलेला असतो की आता तर सगळ्यांना समजलेलं आहे, सगळ्यांना समजलंय की सायली ही आता गुड न्यूज देत आहे, त्यामुळे घरचे सगळे आनंदात असतात, सायलीचं कोड कौतुक करत असतात। अगदी सायलीवरती चिडणारा प्रताप, पूर्णाची हे सगळेच जण सायलीच्या बाजूने असतात आणि सायलीला घरामध्ये एक हसत खेळत वातावरणामध्ये ठेवण्याचा सगळे सुभेदार प्रयत्न करत असतात। आपसातले हेवेदावे सगळं विसरून सुभेदार पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात। आता सुभेदार एकत्र आल्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात आणि सायलीला हा आनंद आवडत असतो, पण हा आनंद एका चुकीच्या गोष्टीमुळे आहे, म्हणून सायली अर्जुनला मात्र आता या सत्याचा शोध घेण्यासाठी सांगत असते। इकडे मात्र अस्मिता सगळ्यांसमोर नाटक करत असते आणि सगळ्यांना सांगत असते की सायलीच्या आनंदासाठी मी सुद्धा बदलणार, मी सायलीला मदत करणार। आणि नंतर ती प्रियाची भेट घेते। प्रिया तिला म्हणते, हे बघ, एक काम करायचं, हा व्हिडिओचा पुरावा तर आहेच, पण आता आपण अशा पद्धतीने ही घटना मांडायची की या घटनेचा सगळ्यांच्या समोर एकदम प्रभाव पडला पाहिजे आणि सायलीनेच मुद्दाम हे सगळं नाटक केलंय घरच्यांची मनं जिंकण्यासाठी हे समोर आणलं पाहिजे। अस्मिता म्हणते, हा पुरावा तर आपल्या समोर आहे आणि आता आपण घरच्यांना सगळं डिटेलमध्ये सांगायचं, पण त्यासाठी जंगी काहीतरी झालं पाहिजे। म्हणजे आता हा घरच्या घरी असेल ना तर मॅटर घरच्या घरी अगदी विरघळून जाईल, पण जर हा मॅटर 4 लोकात आला तर, म्हणजे ही गुड न्यूज 4 लोकांना समजली तर, 4 लोक घरामध्ये या गुड न्यूजसाठी सामील झाले तर मात्र पूर्णाजीचा खूप मोठा इन्सल्ट होईल। ज्या वेळेला सायलीची ही गुड न्यूज नाही हे कळेल तर मात्र खूप मोठी गडबड होईल ना, मग सायलीला पूर्णाजी हाताला धरून घराबाहेर काढेल। यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे, पण यासाठी एक योग्य ती वेळ निवड, तू कल्पना मामीची मदत घे, तिच्या इमोशनचा फायदा घे आणि या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी तयार हो। अस्मिता म्हणते, हो, हे दोघं जण खोटे नवरा बायको आहेत, हे त्यांच्याच तोंडाने मी कबूल करून घेणार आहे आणि सायलीने हे नाटक मुद्दामच केलेलं आहे घरच्यांचं मन जिंकण्यासाठी, हे सुद्धा आणणार आहे। मग काय पूर्णाजीला ठेवते होय, दोघं जण खोटे नवरा बायको आहेत म्हटल्यावर ती पूर्णाजीला घराबाहेरच काढणार। असं म्हणत अस्मिताने आता प्रियासोबत जमत खूप मोठा प्लॅन करून घरी आल्यावरती कल्पनाला सायलीसाठी आपण काहीतरी स्पेशल करूया, 4 लोकांना आमंत्रण देऊया आणि 4 लोक आल्यावरती मग मात्र त्यांना ही गुड न्यूज पण समजेल, सुभेदारांच्या घरामध्ये गुड न्यूज आहे हे सुद्धा कळेल, त्यामुळे आपली पण प्रतिष्ठा राहील आणि चला सायलीला पण आनंद मिळेल। कल्पना विचार करते, सूर्य उगवला तरी कुठे, अस्मिता आणि सायलीचा विचार करते, खरंच हे महाकठीणच आहे। पण आता इकडे कल्पनाला पण ही कल्पना आवडते आणि ती म्हणते, ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया, पण याच्यात काही गडबड करू नकोस हो। असं म्हणत कल्पना आता सायलीवरती अगदी बारीक लक्ष ठेवून असते, सायली काय हालचाल करते, तिला कुठे त्रास तर होत नाहीये ना, आणि सायली सारखी सायलीवरती लक्ष ठेवून असते। सायली प्रत्येक वेळेला कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आई, तुम्ही समजताय तसं काही नाहीये, पण कल्पनाचे इमोशन बघून, कल्पनाचा उत्साह बघून सायली दर वेळेला गप्प बसते आणि काहीच बोलत नाही। कल्पना तिला ओरडते आणि म्हणते, सायली, तुला सांगितले ना काही करायचं नाही, आणि हे बघ, आज छानपैकी तयार हो, आपण मस्तपैकी सेलिब्रेशन करूया, जरा 4 पाहुण्यांना बोलवूया। सायली म्हणते, आई कशाला? कल्पना म्हणते, तू गप्पा बस ग, तुला स्वतःचं कधीच कोड कौतुक काही करता येत नाही आणि तुला स्वतःला पण काही करून घेता येत नाही का? तुझं कोड कौतुक मीच करणार। सायली नको म्हणत असताना कल्पना आता खूप मोठा निर्णय घेते। मग सायली अर्जुनला सांगते, सर, मला असं वाटते काहीतरी गडबड आहे, या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठं काहीतरी गंडवलं जातंय, काय होतंय हे सगळं? म्हणजे मला त्या दिवशी त्रास होत होता आणि तुम्हाला माहितीये का, मला त्रास होता ना त्या दिवशी सकाळी मी अस्मिताईने दिलेलं ताक प्यायले होते। आता मात्र एक गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो। अर्जुन म्हणतो, काय?
अस्मिताईन ताक दिलं होतं? सायली सांगते हो, आणि त्या दिवशी त्यांनी माझ्या रूममध्ये मोबाईल ठेवला, त्यांना डाऊट आला होता की आपण खोटे नवरा बायको आहोत, काहीतरी सर गडबड आहे. अर्जुन म्हणतो 100% गडबड आहे. आता मात्र तुमच्याच पद्धतीने सायलीगिरीने तुम्हाला आता या सत्याचा उलगडा करायला लागेल. मग सायली आता मात्र घरच्यांच्या भावनांशी खेळणारी प्रिया आणि अस्मिता या दोघींचा पर्दाफाश करायला निघते. आता सायलीला अस्मितावरती तर डाऊट असतो, पण त्या दिवशी सुद्धा अस्मिताने प्रियाला कॉल केला होता हे पण तिला माहिती असतं. म्हणजे या सगळ्यामध्ये प्रिया सुद्धा सामील आहे याचा आता सायलीला बरोबर अंदाज आलेला असतो. मग सायली मात्र प्रियाला समोरासमोर घेते आणि म्हणते तू सगळी कारस्थानं केलीस ना? प्रिया म्हणते मी काय केलंय? अगं तू सगळ्यांना फसवते आहेस, खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करते आहेस. आता सायलीचा संशय 100% खरा होतो. सायली विचार करते हिला कसं माहिती? हिला कसं माहिती की मी एकतर प्रेग्नेंट आहे, दुसरं म्हणजे मी खोटं नाटक करत आहे? हिला कळलं तरी कसं? म्हणजे या सगळ्यामध्ये हिचाच हात आहे. आता मात्र सायली सांगते तुझ्या विरुद्ध माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे, तू या सगळ्याच्या मागे आहेस ना? बघ आता अर्जुन सर आणि सुभेदारांच्या समोर तुझा कसा पर्दाफाश करते. प्रिया म्हणते तू करणार माझा पर्दाफाश? सायली सांगते हो मी करणार, कारण आता सगळेच जण पूर्णाजी आणि बाबा सुद्धा माझ्या बाजूने आहेत. बघ तुला आता कसा धडा शिकवते. याच्यावरती अस्मिता म्हणते तू काय ग मला धडा शिकवणार? चल सगळ्यांच्या समोर मीच तुला माहिती आणि तू कशी खोटारडी आहेस, तू कसे खोटे रिपोर्ट बनवलेस हे सांगते. सायली म्हणते तुला कसं कळलं ग हे खोटे रिपोर्ट आहेत? मग मात्र प्रिया हदरते. सायली म्हणते तू अडकलीस ना, तू अडकलीस ना या सगळ्यामध्ये? आणि सायली तिला म्हणते मी तुझं रेकॉर्डिंग करते, बघ आता मोबाईल कुठे लपवलाय तो शोध. याच्यावरती प्रिया अधिकच गडबडते आणि म्हणते काय बोलतेस तू, कसलं रेकॉर्डिंग, काय रेकॉर्डिंग? मग मात्र आता प्रिया हायपर होते आणि म्हणते काही नाही, मी काही नाही केलंय, तू अडकवलंस मला ह्याच्यामध्ये, तू अडकवलंस, कुठे आहे मोबाईल, काय आहे मोबाईल? असं म्हणत इकडे तिकडे मोबाईल शोधायला लागते, अस्वस्थ होते. आणि मग मात्र सायली खाडकन प्रियाच्या एक थोबाडीत लावून देते आणि म्हणते अगं इतरांच्या भावनांशी खेळ खेळायला तुला लाज नाही वाटत? अगं इतर लोक ही सगळी जण खूप भावूक आहेत ग, तुझ्या ह्या भावनांशी खेळायला तुला कशी लाज वाटत नाही? काय हे केलंस तू? याच्यावरती आता मात्र मारून मारून प्रियाला थोबाडीत दिल्यावरती प्रिया रडत खाली येते आणि पूर्णाची करायला लागते. प्रियाला वाटतं आता इथेच मॅटर संपेल, पण सायली ऐकायला तयार नसते. सायली खाली येते आणि म्हणते आई हिने आपल्या इमोशनशी खेळ खेळलेला आहे. अस्मिताईंनी त्या दिवशी मला ताक प्यायला दिलं म्हणून मला चक्कर आली आणि हिने जाऊन रिपोर्ट बदलले आणि सगळे रिपोर्ट खोटे गेले. या दोघींनी मिळून हे नाटक केलंय, आपल्या सगळ्यांशी खेळल्यात. याच्यावरती प्रिया म्हणते नाही ग पूर्णाजी मी काही नाही केलं. सायली सांगते माझ्याकडे व्हिडिओ आहे, दाखव का व्हिडिओ? कल्पना म्हणते काय ग हे काय आहे सगळं? अस्मिता काय केलंस? आणि आता पूर्णाजी चिडते आणि म्हणते प्रिया काय चाललंय हे तुझं सगळं? आता सायलीने सगळ्यांच्या समोर भांडेफोड केलेली असते. अस्मिता एक वाक्य बोलून चुकते, मी नाही काय केलं, मी फक्त ताक दिलं, रिपोर्ट तन्वीने बदलले. झालं, आपल्याच तोंडून आपला गुन्हा कबूल केल्यामुळे प्रिया रागानेच आता अस्मिताकडे पाहते. मूर्ख मुली काय केलंस हे असं म्हणत असताना पूर्णाजी म्हणते तुम्ही दोघी जणी आमच्या भावनांशी खेळलात. कल्पना सुद्धा खूप चिडते आणि का वागलात तुम्ही दोघी जणी असं म्हणत प्रिया आणि अस्मिता यांना चांगला जाब विचारतात. आणि आता प्रिया अस्मिता यांना बदलून काढत सायलीने पर्दाफाश केलेला असतो. सुभेदारांच्या भावनांशी खेळणाऱ्या प्रियाची पोलखोल तर होतेच, पण आता स्वतःहून सायलीने सत्य समोर आणल्यामुळे या दोघींचा प्लॅन पण फ्लॉप होतो. नाहीतर सायली खोटं मुद्दाम करते आहे हे सगळ्यांच्या समोर आणून त्या दोघीजणी सायलीलाच अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. पण सायलीने दोघींना अडकवत दोघींचा अचूक पर्दाफाश केलेला असतो.